नमस्कार मित्रांनो, आज आपण सराव करणार आहोत आज्ञा देताना, सल्ला किंवा इशारा देताना कोणत्या इंग्रजी वाक्यांचा उपयोग करू शकतो किंवा वापर केला जातो. चला तर मग सुरू करूयात. आपलं पहिलं वाक्य आहे शांत रहा किंवा धीर धरा. आता आपण एखाद्या व्यक्तीला शांत राहायला किंवा धीर धरायला सांगणार असू तर ते आपण इंग्रजीमध्ये कसे बोलणार? बी पेशंट, बी पेशंट. तसेच आपल्याला एखाद्या व्यक्तीस सांगायचं असेल स्वतःचे काम कर, तर आपण ते इंग्लिशमध्ये कसं बोलणार? डू युअर ओन वर्क, डू युअर ओन वर्क. त्याचप्रमाणे आपल्याला एखाद्यास रागवू नको किंवा रागराग करू नको हे बोलण्यासाठी आपण कसे बोलणार? डोंट गेट अँग्री किंवा डोंट बी अँग्री, डोंट गेट अँग्री किंवा डोंट बी अँग्री. आपलं पुढील वाक्य आहे गरजूंना मदत करा. हे आता आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार? हेल्प द नीडी, हेल्प द नीडी. नीडी म्हणजेच गरजू व्यक्ती. पुढील वाक्य आहे त्यांना 7 वाजता उठवा. वेक देम अप ॲट 7 o'clock, वेक देम अप ॲट 7 o'clock. वेक देम अप म्हणजेच उठवा. पुढील वाक्य आहे वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळा. ओबे युअर एल्डर्स, ओबे युअर एल्डर्स. ओबे म्हणजेच आज्ञा पाळणे. जर एखाद्यास आपल्याला सांगायचे असेल निघून जा किंवा दूर जा तर आपण इंग्लिशमध्ये कसे बोलणार? गो अवे, गो अवे. पुढील वाक्य आहे हिम्मत ठेवा. याला आपण इंग्लिशमध्ये कसे बोलणार? हॅव करेज, हॅव करेज. करेज म्हणजेच हिम्मत. एखाद्यास आपल्याला सांगायचं असेल काळजीपूर्वक राहा किंवा सावध राहा तर आपण त्याला कसं बोलणार? बी केअरफुल, बी केअरफुल. केअरफुल म्हणजेच काळजीपूर्वक. पुढील वाक्य आहे या मुद्द्यावर त्याच्याशी चर्चा करा. ह्याला आपण इंग्लिशमध्ये कसे बोलणार? डिस्कस दिस पॉईंट विथ हिम, डिस्कस दिस पॉईंट विथ हिम. डिस्कस म्हणजेच चर्चा आणि पॉईंट म्हणजे मुद्दा. आपलं पुढील वाक्य आहे ते आमंत्रण स्वीकारू नकोस. म्हणजेच डोंट ॲक्सेप्ट दॅट इन्व्हिटेशन, डोंट ॲक्सेप्ट दॅट इन्व्हिटेशन. इन्व्हिटेशन म्हणजेच आमंत्रण आणि ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणं. आता आपण पाहूयात एखाद्याला इशारा करायचा असेल की पाकीटमारांपासून सावधान राहा तर आपण ते इंग्लिशमध्ये कसे बोलणार? बी वेअर ऑफ पिक पॉकेट्स, बी वेअर ऑफ पिक पॉकेट्स. पिक पॉकेट्स म्हणजेच पाकीटमार आणि बिवेअर म्हणजे सावध किंवा सावधान राहा. आपलं पुढचं वाक्य आहे मूर्खपणा करू नकोस किंवा मूर्खासारखं वागू नकोस. आता हेच आपण इंग्लिशमध्ये कसे बोलणार? डोंट बी सिली किंवा डोंट ॲक्ट सिली, डोंट बी सिली किंवा डोंट ॲक्ट सिली.
मेणबत्त्या पेटवू नकोस. ह्यालाच आपण आता इंग्लिशमध्ये कसे बोलणार? डोंट लाईट द कॅन्डल्स. डोंट लाईट द कॅन्डल्स. झाडे लावा म्हणजेच प्लांट ट्रीज. प्लांट ट्रीज. आपले पुढील वाक्य आहे ताबडतोब दंड भर किंवा दंड एकाच वेळी भर. ह्याला आता आपण इंग्लिशमध्ये कसे बोलणार? पे द फाईन ॲट वन्स. पे द फाईन ॲट वन्स. आपलं नेक्स्ट वाक्य आहे इतका गोंगाट करू नका. म्हणजेच डोंट मेक सो मच नॉईज. डोंट मेक सो मच नॉईज. घाबरू नकोस. डोंट बी अफ्रेड. डोंट बी अफ्रेड. अफ्रेड म्हणजेच घाबरणं. आता चला पाहूयात पुढचं वाक्य. ही चूक लगेच सुधार. म्हणजेच रेक्टिफाय द मिस्टेक ॲट वन्स. रेक्टिफाय दिस मिस्टेक ॲट वन्स. बिल भर. म्हणजेच पे द बिल. पे द बिल. आता आपल्याला एखाद्यास सांगायचं असेल की डावीकडे पहा, तर आपण कसं बोलणार? लुक टू युअर लेफ्ट. लुक टू युअर लेफ्ट. तसेच आपल्याला एखाद्याला उजवीकडे पाहायला सांगायचं असेल तर आपण ते कसं बोलणार इंग्लिशमध्ये? लुक टू युअर राईट. लुक टू युअर राईट. आता आपल्याला एखाद्यास फळ्याकडे पाहायला सांगायचे असेल तर आपण ते कसे बोलणार? लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. आपलं आता पुढील वाक्य आहे तुम्ही जे उपदेश करता ते कृतीत आणा. आता ह्याला आपण इंग्लिशमध्ये कसे बोलणार? प्रॅक्टिस वॉट यू प्रीच. प्रॅक्टिस वॉट यू प्रीच. प्रीच म्हणजे उपदेश. आता आपलं नेक्स्ट वाक्य आहे त्याचे ऐकू नकोस. ह्यालाच आपण आता इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर आपण ते कसं बोलणार? डोंट लिसन टू हिम. डोंट लिसन टू हिम. आता आपण असं जर बोलायचं असेल की मला त्या प्रकरणात गुंतवू नका, तर आपण हे इंग्लिशमध्ये कसं बोलणार? डोंट इन्वॉल्व मी इन दॅट अफेअर. डोंट इन्वॉल्व मी इन दॅट अफेअर. अफेअर म्हणजेच प्रकरणात आणि इन्वॉल्व म्हणजे गुंतवणं. आपलं पुढील वाक्य आहे आळस सोडून द्या. म्हणजेच गिव अप लेझीनेस. गिव अप लेझीनेस. गिव अप म्हणजे सोडून द्या आणि लेझीनेस म्हणजे आळस. आता आपण एखाद्यास सांगणार असू की तुझी बडबड बंद कर किंवा तुझी वटवट बंद कर, तर ते आपण इंग्लिशमध्ये कसे बोलणार? स्टॉप युअर प्रॅटल. स्टॉप युअर प्रॅटल. प्रॅटल म्हणजेच बडबड. एखाद्यास आपणास सांगायचं असेल की चिंता करू नकोस किंवा चिंताग्रस्त होऊ नकोस, तर आपण ते इंग्लिशमध्ये असे बोलणार डोंट बी नर्वस. डोंट बी नर्वस. चला पाहूयात आपलं पुढचं वाक्य. तुला जे काही आवडते ते मोकळ्या मनाने सांग. म्हणजेच फील फ्री
टू से एनिथिंग यू लाईक. फील फ्री टू से एनिथिंग यू लाईक. एखाद्याला आपल्याला रिक्वेस्ट करायची असेल, विनंती करायची असेल की माझ्यासाठी चहा बनव, तर आपण ते कसं बोलणार? प्लीज मेक सम टी फॉर मी. प्लीज मेक सम टी फॉर मी. पुढील वाक्य आहे आपलं, माझा कोट कुंठीवर टांगून ठेव. म्हणजेच हँग माय कोट ऑन दी पेग. हँग माय कोट ऑन दी पेग. नेक्स्ट वाक्य आहे, दिवे चालू कर. ह्याला इंग्लिशमध्ये आपण बोलणार स्विच ऑन दी लाईट्स. स्विच ऑन दी लाईट्स. नेक्स्ट वाक्य आहे, नळ चालू कर. म्हणजेच टर्न ऑन दी टॅप. टर्न ऑन दी टॅप. आता आपणास एखाद्यास म्हणायचे असेल की टी व्हीचा आवाज वाढव, तर आपण ते कसे बोलणार इंग्लिशमध्ये? टोन अप द वॉल्यूम ऑफ द टी व्ही. टोन अप द वॉल्यूम ऑफ द टी व्ही. त्याचप्रमाणे आपल्याला आता टी व्हीचे आवाज कमी करण्यासाठी सांगायचे असेल तर आपण असे बोलणार, टोन डाऊन द वॉल्यूम ऑफ द टी व्ही. टोन डाऊन द वॉल्यूम ऑफ द टी व्ही. पुढील वाक्य आहे, हे दिवे लावा. म्हणजेच लाईट दिस लॅम्प्स. लाईट दिस लॅम्प्स. चला पाहूयात पुढील वाक्य, उडी मारण्यापूर्वी नीट पहा. उडी मारण्यापूर्वी नीट पहा. म्हणजेच लुक बिफोर यू लिप. लुक बिफोर यू लिप. माझ्या सल्ल्याचे अनुसरण करा. म्हणजेच फॉलो माय ॲडवाईस. फॉलो माय ॲडवाईस. पुढील वाक्य आहे, संबंधित परिच्छेद वाचा. म्हणजेच रीड द रिलेव्हंट पॅराग्राफ्स. रीड द रिलेव्हंट पॅराग्राफ. आपलं पुढील वाक्य आहे, त्याला हा निरोप दे. म्हणजेच गिव हिम दिस मेसेज. गिव हिम दिस मेसेज. आपले शेवटचे वाक्य आहे, पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. म्हणजेच ट्राय अगेन अँड अगेन. ट्राय अगेन अँड अगेन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. चला तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की एखाद्याला आज्ञा देताना किंवा सल्ला सूचना देताना कोणत्या वाक्यांचा उपयोग केला जातो. तुम्हीही अशा वेगवेगळ्या वाक्यांचा विचार करा आणि आपल्या दैनंदिन जीवनात वापरण्याचा नक्की प्रयत्न करा. व्हिडिओबद्दल आपली प्रतिक्रिया देण्यासाठी कमेंट्स करायला विसरू नका. तसेच असे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.